एक महत्वाची बातमी समोर येते। विधानसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आता सुरू झालेली नाहीये। त्याआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर विटा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय। दुसरीकडे ही जागा शिंदे गटाला सुटणार असल्यानं वैभव पाटील यांनी ठाकरे गटातून निवडणूक लढवावी अशी खुली ऑफर ठाकरे गटाच्या सांगली जिल्हाध्यक्षांना दिली आहे। उद्या भविष्याच्या राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून, एक पक्षाचं धोरण म्हणून हा मतदारसंघ मागे पण मी सांगितलं, हा मतदारसंघ या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं उमेदवारी आम्हाला मिळावी आणि अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून इथं चांगलं काम आपल्याला भविष्यकाळात करता यावं लोकप्रतिनिधी म्हणून, ही भूमिका आमची आज सुद्धा आहे आणि ती भूमिका घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करतोय। माझ्या पक्षाचा आमदार व्हावा, माझ्या पक्षाला एक जागा या सांगली जिल्ह्यात वाढावी, या उद्देशानं मी आमचे पदाधिकारी थांबायला तयार आहे। शेवटी मी पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे, पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे। मी त्यांना जाहीर खुलं त्या ठिकाणी ऑफर देतो, विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या।